श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपल्या आजूबाजूला असणारी व्यक्ती असू दे, आपली घरातली व्यक्ती असू दे, आपले नातेवाईक असू दे, परंतु ती व्यक्ती तुमच्या प्रेमामध्ये पडली आहे की नाही हे कसं ओळखायचं? आपण बोललेलो बघा प्रत्यक्षात त्या लोकांना कळलेलं आहे की नाही? समर्थ म्हणाले, प्रेमात पडलेली व्यक्ती भावनांच्या गुंतागुंतीत अडकलेली असते. आता प्रत्यक्षात आपण विचार जर केला, आपण एखादा विषय त्यांच्यासमोर मांडलं, त्यावेळी काय होतं की त्या व्यक्तीचा स्वभाव नेहमीपेक्षा आपल्याला वेगळा दिसतो. असं का होतं? कारण स्वभावामध्ये बदल झाला का? नाही. सतत आपला स्वभाव आनंदी असणं गरजेचं आहे. आपण लहान लहान गोष्टीतून बघा एखादा कारण शोधत असतो, परंतु त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला स्पष्टता दिसून येत असते. आता आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत आहोत, बरोबर आहे. समोरची व्यक्ती जर उत्तम प्रकारे ऐकून घेत असेल आणि ती बोलणारी व्यक्ती आपण प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे ऐकत असू, तर आपली मनं जुळली, बरोबर. म्हणजे त्यांचे विचार आपल्याला पटले, माझे विचार त्यांना पटले. परंतु एखादी व्यक्ती ऐकूनच घेत नसेल, तर त्यांना त्यांचे विचार पटलेले दिसतील का? नाहीये. समर्थ म्हणाले, त्यासाठी ते नवनवीन युक्त्या शोधत असतात. जे तुम्ही बोलत आहात त्यांच्यावर ते लक्ष देत नाहीये. आपल्याला वाटतं की अरे आपण जे बोलतो ना ती समोरची व्यक्ती बरोबर ऐकते, परंतु ऐकत नाहीये. कसं समजून घ्यायचं की बघा एखाद्या आपण टॉपिक सांगत आहोत, बरोबर. आणि जेव्हा सांगत असताना जर आपण एखादा प्रश्न त्यांना विचारला, तर बघा प्रत्यक्षात गुंतागुंती होत असते की आता या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं. जर ती व्यक्ती समोरची ऐकून घेत असेल आणि त्यांना प्रश्न विचारताच बघा उत्तर लगेच दिलं, तर समजायचं ती व्यक्ती ऐकून घेत आहे. म्हणून स्वतःचं वागणं आणि स्वतःचं दिसणं यामध्ये सुद्धा सुधारण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते. लक्षात ठेवा, वारंवार त्या व्यक्तीचा विचार करणं, कारण प्रेमात पडलेली व्यक्ती सतत त्यांच्या प्रिय व्यक्तीचा विचार करत राहते. जसं आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येत असतात, आपल्या ज्यांच्यावर जीवापाड प्रेम असतं. आपल्याला असं वाटतं की काही नको, मला त्या व्यक्तीचं बोलणं फक्त माझ्या कानी ऐकू येऊ दे, मला उत्तम प्रकारे चांगलं वाटत असतं, किंवा मला त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर माझं मन बघा पूर्णपणे हलकं होतं, मला तीच व्यक्ती हवी, मला बाकी काहीच नको, असं आपण बोलत असतो, विचार करत असतो. त्या व्यक्तीशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनात रेंगाळत असते. त्यांना उठता सुटता बघा उठता बसता त्यांना तीच व्यक्ती पाहायला मिळत असते. आपण त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या बोलण्याची पद्धत कशी आहे, त्यांचा कपड्यांचा पोशाख कसा आहे. म्हणजे विचार करा, कामाच्या वेळेस सुद्धा, झोपताना सुद्धा, किंवा एकट्याने वेळ घालवताना सुद्धा आपले सतत त्यांच्या विचारांमध्ये आपलं मन पूर्णपणे वळलेलं असतं. म्हणून लक्षात ठेवा, त्यांना आयुष्यात इतर गोष्टींपेक्षा त्या व्यक्तीची उपस्थिती अधिक महत्त्वाची वाटू लागते. आपल्या जीवनात उत्साह असतो, आनंद असतं, प्रेम असतं, परंतु प्रेमात असलेल्या व्यक्तीच्या जीवनात उत्साह आणि आनंद हा जास्त प्रमाणात जाणवतो. बघा एखादी व्यक्ती ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली, तर त्या व्यक्तीला दुसरं काही सुचत नाही आहे, कारण त्यांना फक्त प्रेम आणि प्रेमच पाहायला मिळत असतं, बरोबर की नाही. परंतु विचार जर केला, आधी साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण एखादी छोटीशी गोष्ट, जसं की बघा एखादा फोन असेल, मेसेज असेल, त्यांच्याकडून मिळालेला एखादा साधा प्रतिसादही खूप आनंदसुद्धा देऊन जातो. परंतु कधी काय होतं बघा, आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो, त्यावेळी
आपण त्यांना फोन करतो परंतु फोन उचलत नाही. आपण एखाद्याला कॉल करतो, कॉल उचलत नाही. एखादीला मेसेज पाठवतो परंतु मेसेजचा रिप्लाय येत नाही. मग आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी असणारं प्रेम तेव्हा बघा कुठेतरी कमी होतं. मग आपण विचार करतो, अरे मी त्या व्यक्तीला प्रत्यक्षात मेसेज पाठवले, फोन केला, कॉल करून पाहिलं, परंतु मला एकही रिस्पॉन्स आलेला नाही आहे. समर्थ म्हणाले. मग आता प्रश्न का पडले? प्रत्येक गोष्टी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत नक्कीच झाली पाहिजे. परंतु सकारात्मक दृष्टिकोन तेव्हाच पाहायला मिळेल ना, ज्यावेळी विचार उत्तमाचे असतील. आता आपल्या चेहऱ्यावर हसू तेव्हाच येईल, ज्यावेळी आपल्याला त्या गोष्टी आपल्या मनासारख्या पाहायला मिळतील. जर आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर आपल्या चेहऱ्यावर हसू येईल का? नाही येईल. बोलताना सुद्धा शब्द अडखळत असतात. जसं की बघा, एखादी गोष्ट आपण करत असताना काही गोष्ट आपण लपवत असतो, परंतु काही गोष्टी सर्रासपणे आपण सांगत असतो. समर्थ म्हणाले. आता कसं ओळखायचं की प्रत्यक्षात अधिक स्पष्ट बोलणारी व्यक्ती आणि मनामध्ये साठवून ठेवणारी व्यक्ती? समर्थ म्हणाले, त्यांच्या देहबोलीतून सहजपणे प्रकट होत असतं. त्यांच्या सवयीमध्ये बदल आणि प्रेमात पडल्यावर व्यक्तींच्या सवयी. प्रेम करायच्या अगोदर त्यांचा स्वभाव कसा होता हे पाहणं गरजेचं आहे, आणि प्रेमात पडल्यानंतर त्यांच्या स्वभावामध्ये काय बदल झालाय हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आहे. जो व्यक्ती ही गोष्ट समजून घेईल त्याला त्याच्या आयुष्यात खरं प्रेम पाहायला मिळेल. त्याच्या आवडीनिवडी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील, बरोबर. जर एखाद्या व्यक्तीला एखादं गाणं आवडत असेल तर ते सतत गाणं ऐकू लागतात ना, बरोबर की नाही. जर त्या व्यक्तीला एखाद्या विषयाची आवड असेल तर ते त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, आपला देहसुद्धा उत्तम रीतीने स्वच्छ नीटनेटका असणं गरजेचं आहे. जर आपण वारंवार संपर्क साधत असू, आपण एखाद्याला बघा, एखादी व्यक्ती जर आपल्याला खूप आवडली, मग आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही का? लागतं नाही. सतत आपल्या डोळ्यासमोर ती व्यक्ती पाहायला मिळते. मग आपण काय विचार करतो? नाही आहे, आपण प्रश्न विचारूया किंवा आपण त्यांच्याशी बोलूया, तिच्याशी बोलूया, आपल्याला असं वाटतं की नाही, बरोबर की नाही. कारण प्रेमात पडलेली व्यक्ती आहे ना, ज्याप्रमाणे त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, संपर्क करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु काही वेळा त्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी सुद्धा वेळ घ्यावा लागतो. म्हणून समर्थ म्हणाले, प्रिय व्यक्तीबरोबर अधिक वेळ घालवायचा असेल तर प्रत्यक्षात सुद्धा आपला ध्येय सक्षम असणं गरजेचं आहे. कारण प्रेमात असलेल्या व्यक्तीचं लक्ष आणि त्यांच्या कामावर लागत नाही, दैनंदिन गोष्टीवर फारसं केंद्रित राहत नाही. त्यांचे विचार सतत त्यांच्या प्रिय व्यक्तीकडेच फिरत असतात. त्यामुळे कामाच्या वेळेत सुद्धा चुका होऊ शकतात. शाळेत म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, किंवा कुठे गाडी चालवताना बघा, प्रत्यक्षात जर विचार केला ना, त्यांचं लक्ष पूर्णपणे चंचल होत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे. प्रेमात पडल्यावर व्यक्ती त्यांच्या प्रिय व्यक्तीची जास्त विशेष करून काळजी घेत असतो. समोरच्या व्यक्तीला काही त्रास होऊ नये आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या जीवनात कसा आनंद प्राप्त होईल हे पाहत असतो. परंतु जर त्या व्यक्तीला आजारी पण वाटत असेल तर ते औषध वेळेवर खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांच्यासाठी आरामदायी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपण सुद्धा विचार करतो
की खरंच मनापासून जर उत्तम प्रकारे आपण सेवा केली, बघा ज्याप्रमाणे आपले आईवडील आपल्यावर असणारं प्रेम, बघा आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर, एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर नक्कीच बघा उत्तम प्रकारे साथ देणारे आपले आईवडील असतात, बरोबर की नाही? जर आईवडील आजारी असतील तर आपल्या मुलांचं, आपल्या मुलींचं कर्तव्य आहे की जेणेकरून उत्तम प्रकारे औषधोपचार, त्यांची सेवा करणं, त्यांची काळजी घेणं हे मुलामुलींचं काम आहे. म्हणून समर्थ म्हणाले, एखादी व्यक्ती प्रेमात पडली किंवा नाही पडली हे तेव्हाच समजतं ज्यावेळी प्रत्यक्षात आपण एखाद्या गोष्टी, एखाद्या व्यक्तीसाठी उत्तम प्रकारे ती गोष्ट वारंवार करत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, जर एखाद्या व्यक्तीला बघा आपण काही देऊन सुद्धा जर काही आवडत नसेल तर त्यांना एखादी छोटीशी गिफ्ट म्हणून जर दिला तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.